ताई किती नुकसान झाले तुमचं तुम्ही स्थानिक आहात ना इकडचे? आम्ही इथलेच रहिवासी आहेत. आम्ही इथले रहिवासी आहेत. आमचं सर्व घर जळाले, भांडी, टीव्ही, सर्व कपडे, बाटले हे सर्व जळून गेले. पुस्तकं पोरांचं एकूण पुस्तक वाचलं नाही. 10वीचे पेपर होते परत. कशामुळे ताई आग लागली गेली? माहिती नाही कोणी आग आली आम्हालाच माहित नाही. रात्रीचं टाइम गॅस वगैरे सिलेंडर वगैरे काही फुटला नव्हता. काय माहिती कशी ती आग लागली. अगोदर ना झोपडीला अशी आग लागलेली आणि त्याच्यानंतर ती आग पकडून नंतर मग ते आग लागत वाढली ना, त्याच्यानंतर ते सिलेंडर फुटले. आधी सिलेंडर फुटले नव्हते. ते न्यूजमध्ये वगैरे आम्ही ऐकलं, असं दाखवतायत की बाटले फुटले वगैरे, त्यांनी आग पकडली. त्यांनी नव्हती आग पकडली, कोणी लावून गेलं की काय माहिती, मुद्दाम काढली इकडे, माहित नाही आम्हाला. सुरुवात कुठून झाली होती? तिकडून ना सुरुवात झाली. तिकडनं त्या साईड बाजूने आली. तर हवा आहे ना, हव्यावरती पूर्ण आग आली. आग वाढली. रात्रीपासून आतापर्यंत इथे कोणी येऊन गेलं का? तुम्हाला काय आश्वासन देऊन गेलं? नाही, कोण नाही. येऊन गेले पण आम्हाला काय त्यांनी आश्वासन दिले नाही. आले मंत्री वगैरे आलेले रात्रीच्या, सुनील प्रभू साहेब वगैरे येऊन गेलेले इकडे, पण आम्हाला काही सांगितलं नाही की मी काही मदत करतो वगैरे. बघा, एक सुद्धा भांडी, कपडे कुणाचे, काही चादर वगैरे काहीच वाचलं नाही. सर्व रात्रीपासून असेच झोपलेले. म्हणजे आम्हाला काही रात्रीपर्यंत मदत काहीच भेटली नाही कुणाकडनं. आणि जेवण वगैरे पण, हा ते जेवण वगैरे ते पण आमच्या इकडे आहेत, जे म्हणजे कार्यकर्ता नाहीये, जे ओळखीचे वगैरे आहेत ना, त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला जेवणाची सुविधा केली. संस्था कुठचे फाउंडेशन नाही, कोणी कार्यकर्ता कोणी काही नाही आम्हाला दिलं. रात्रीपासून सर्व असेच आहेत माणसं. कोणी आम्हाला हेल्प, कोणाकडनं आम्हाला मदत काहीच भेटली नाहीये. आता तुमच्या शासनाकडनं काय माग असणार? आम्हाला ते आम्हाला जे नुकसान आमची झाली भरपाई आम्हाला त्याची हवे. आमची घरं वगैरे सर्व घरं वगैरे जळून गेले, काही सामान राहिलं नाहीये. आम्हाला घरं वगैरे पुन्हा आम्हाला बांधून द्यावी आणि आमची काही सामानाची वगैरे आम्हाला सुविधा करून द्यावी. ज्या प्रकारे आग लागली होती ना, त्या प्रकारे म्हणजे ना आम्ही जीव वाचवण्यासाठी पाहिलो की आम्ही ते सामान वगैरे घेऊन त्याच्यामधनं म्हणजे आम्हाला काढताच आलं नाही. कारण की नंतर ते बाटले फुटायला लागले ना, त्या भीतीने जीव वाचवणार की सामान काढणार. काय हादसा वगैरे झाला नाही? नाही, सर्व तेच. नाही, हादसा वगैरे काही झालं नाही कुणाला, म्हणजे काही हे झालं नाही. म्हणजे जाळ वगैरे कोणी नाही, पण आमचं म्हणजे सामान वगैरे गेले. म्हणजे आता सध्या तर आम्ही रस्त्यावरच आहे, बाहेरच आहे. जेवणाची वगैरे सुविधा आम्हाला आमचे नाते स्थानिक नगरसेवक, या माजी नगरसेवक चालू आहे आता, या नगरसेवक म्हणा, या वॉर्ड अध्यक्ष, या कोण जे कोण आले नाही? कोण नाही आले. आतापासून कोणच नाही आले. रात्रीपासून हे 7:10ला झालेली आहे आग. 7:10 म्हणजे संध्याकाळच्या. अजूनपर्यंत आता 1 वाजत आले, अजूनपर्यंत कोण म्हणजे असं आलं नाहीये की नगरसेवक वगैरे की कोण मोठे कार्यकर्ता वगैरे ते कोण आले नाहीये. काय नाही, पिढीचे पिढी गेले इथे आमच्या. किती वर्षापासून तुम्ही आले? आमची पूर्वजापासून आम्ही इथेच आहे. आम्ही आदिवासी आहेत. ऍक्च्युली आम्ही आदिवासी आहे आणि आमची पिढी आमचे जे आजी आजोबा त्यांचेही आई वडील जे होते तेव्हापासून आम्ही इकडेच आहे. त्यांचे पण आई वडील जेव्हा जंगल नव्हतं, इंदिरा गांधीचं जे राज्य त्याच्या अगोदरपासून आम्ही इकडे, म्हणजे आमचे पूर्वज आहेत. आमचं गाव देश वगैरे काही नाही की आम्ही आमची आग लागली तर आम्ही गावी जाऊ की आम्ही कुठे राहायला आमची सुविधा होईल, असं काहीच नाहीये. आम्हाला आम्ही जे आहे ते आम्ही इथेच आहे. का पहिला ही सर्व शेती होती ते त्या म्हणजे आता पाणीची वगैरे मुंबईमध्ये काही तशी व्यवस्था राहिली नाही पहिल्यासारखी. नाही आम्ही इथे आमचे आजी आजोबा जे होते ते सर्व शेतीच करायचे इकडे, पण ते आता राहिलं नाही. पाणी वगैरे नाहीच आहे तर शेती करणार कुठे? हा, ही आमची स्वतःच आहे. तिथे झाडे वगैरे होती, झाडे तर आता पण आहे ते जळून पूर्ण आंब्याची झाडं होती. आंब्याची झाडं पिढीची पुढे गेली. आंब्याची झाडं होती, 4थी पिढी चालली. आता ते सुकून गेले, कुठे मेले. आता ती 4थी 5वी पिढी चालली पोरांना. तेव्हापासून आंबवाडी नावच होतं. लय पुष्कळ आंब, पूर्ण आंब्याची झाडं होती इथे. काही ना शेती होती. आम्ही कसं आम्ही वाढलो, आम्ही पण म्हणजे आमच्यासाठी असं रूम आम्ही बांधत गेलो. जसे म्हणजे पिढी वाढले, आमचे जसे मेंबर जसे वाढले तसे आम्ही ते बांधत गेलो, राहत गेलो. म्हणजे आम्हीच लोक आहेत तिथे आदिवासी, बाकी असं म्हणजे दुसरे वगैरे नाहीये इकडे. तुम्ही वोटर्स आहात नाही? हो. मग त्याच्यासाठी तुम्हाला शासनाकडनं जर मागणी करायची असेल तुम्ही काय त्यांना सांगणार? आता एवढी नुकसान झाली बघा, हे तर दिसतच आहे. नुकसान वगैरे झाली ते आम्हाला भरपाई करून द्या. आम्हाला सर्व आम्हाला म्हणजे घरं वगैरे बांधून द्यावी आणि आम्हाला सामानाची पण व्यवस्था करून द्यावी. कारण की ते सामान पण आम्ही आता कुठे लवकरात लवकर एवढं सामान आम्ही हे करू घेणार.
वगैरे, कारण की आता सध्या काहीच नाहीये ना, सर्व जळून खाक झालंय. आदिवासी नांगरमोडी आणि इथे पण असं आहे की आळीवाले पण आम्हाला बांधून देणार नाही. जे बांधले त्यांनी काय सांगितलं, जे बांधले तसंच तुम्ही राहायचं पहिला. पण आता हे आता जळून गेलंय, तर आता ना आरेवाले बांधून देणार आम्हाला, ना फिल्म सिटीवाले बांधून देणार. आम्ही मधल्यामध्येच फसलोय. आता हे जळून गेला, आता आम्ही करणार काय पुढे? आता आम्हाला कोण बघणार वगैरे? तर आम्हाला शासनाकडनं हीच मदत पाहिजे आम्हाला, की आम्हाला घरात तशी जशी म्हणजे आम्हाला बांधून द्यावी. कारण की ना आम्हाला आरेवाले परमिशन देणार, ना आम्हाला फिल्म सिटीवाले परमिशन देणार. नहीं लगा है, वो कैसे लगा वहाँ से कोई समझ नहीं पा रहा, लेकिन इतना सब नुकसान हुआ। घर तो मेरा यही है, सामने का ही। कुछ लोग कह रहे हैं कि शॉर्ट सर्किट भी हुआ है, शॉर्ट सर्किट की वजह से भी आग लगी है। गैस के बाटले से तो नहीं हुआ। गैस के बाटले से आग नहीं झोपड़े यहाँ पे मतलब जले होंगे। यही सब झोपड़ा देख लो, कितना गिना तो नहीं। हम लोग दिन में ड्यूटी करते हैं, रात को सोते हैं। लगभग 200-250 झोपड़े आप समझ लीजिए, 200 करीब लगभग होंगे। कितना नुकसान हुआ होगा लोगों का? काफी सबका नुकसान सब हो गया। अभी जैसे मेरा देख लो, मैं यही कपड़ा पहना हूँ, बाकी मेरे पास कुछ नहीं है। देखो आपको घर भी दिखाया, चावल वावल देख लो सब जला पड़ा है, कुछ भी नहीं है हम लोग के पास अभी। तो खत्म हो गया। कल रात से यहाँ तक कौन कौन लोग आके गए? ये एक कौन गाड़ी से लाया था पानी और खिचड़ी दिया था, तभी से हम लोग ऐसे। नेता भी आ चुके हैं हमारे यहाँ के, जो विधायक है सुनील प्रभु जी, आज ही आए थे। कल शाम को भी आए थे और रात में आए थे जब आग लगी हुई थी। सुनील प्रभु जी आए थे। उन्होंने बोला कि जितना भी हो सकेगा हम मदद करेंगे, तो अपने तरफ से। अब आप लोगों की शासन से क्या मांग रहेगी? क्या मांगे, जो सरकार समझ में आए करे। हम लोग कभी बेघर हो ही गए, मेरे कुछ भी नहीं है, क्या हम कहें। जो सरकार को समझ में आए वो करें।